नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चंद्रा, MPSC कायदा गुरु आपल्या या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, 2023 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत 615 जागांची खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी जाहिरात प्रकाशित झालेली होती, या जाहिरातीचा निकाल परवा सायंकाळी आयोगाने जाहीर केला आणि मला आपल्याला सर्वांना सांगताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय की या 615 जागांमध्ये माझा क्लास असेल, माझ्या नोट्स असतील, माझे पुस्तक असतील, माझी टेस्ट सिरीज असेल किंवा माझी ऑडिओ सिरीज असेल, या सर्व माध्यमातून जी काही विद्यार्थी बंधू भगिनी मला जुळलेले होते, तर या बंधू भगिनींपैकी 413 लोक, 615 पैकी तब्बल 413 लोक हे माझ्या कायदा गुरु या क्लासमधून PSI पदी निवड त्यांची झालेली आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आणि मित्रांनो, आपण ज्या 615 लोकांची अंतिम निवड झालेली आहे, आपण सर्वांचं, मी माझ्या क्लासतर्फे आपण सर्वांचं खूप 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 अभिनंदन करतो. आपण हे जे यश प्राप्त केलंय, हे यश आपल्या एकट्याचं नाही मित्रांनो. या यशामागे तुमचे कुटुंबीय, रात्रंदिवस तुम्हाला सहकार्य करणारे तुमचे पती असेल, तुमची पत्नी असेल, तुमचे मुलं बाळ असतील, तुमचे आई वडील असतील, तुमचे मित्र, तुमचे गुरुजन असतील, या सर्वांचा हा निकाल आहे. तुम्ही जी मेहनत केली, या मेहनतीमुळे फक्त तुम्ही एकटेच फौजदार झालेले नाहीत, तर तुमच्या मागे तुमचं संपूर्ण कुटुंब, तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक, तुमचा कुटुंब, तुमचा समाज, तुमचं गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, हे सगळे फौजदार झालेले आहेत. का? कारण की आजपर्यंत जे लोक तुम्हाला हिनवत होते, जे लोक तुम्हाला तुच्छ लेखत होते, ते लोक देखील आता तुमचा स्टेटस ठेवतील. ते लोक आता अभिमानाने सांगतील की माझा भाऊ, माझी बहीण, माझा मित्र, माझी मैत्रीण हे फौजदार झालेले आहेत. हे असंच कोणी सांगत नसतं मित्रांनो. यासाठी तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे, ही मेहनत त्यामागचं हे गुपित आहे आणि ही मेहनत तुम्ही केली, याचं तुम्ही अत्यंत चीज आज केलेलं आहे. आणि आपण तुम्ही सर्वांनी मिळून हे जे यश प्राप्त केलं आहे, या यशामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाची पूर्ण जी रूपरेषा आहे भविष्यातली, ती बदलून टाकलेली आहे. एक कर्मचारी आणि त्याचं कुटुंब आणि एक अधिकारी आणि त्याचं कुटुंब यातील फरक आपल्याला सांगायची गरज नाही. हा जो गुलाल दिसतोय मित्रांनो, हा विजयाचा गुलाल आहे. हा असाच सहजासहजी विकत घेता येत नाही किंवा कोणाच्या अंगावर टाकता येत नाही. यासाठी करावी लागते ती म्हणजे फक्त आणि फक्त मेहनतच. मी तुम्हाला नेहमी सांगायचो की तुम्ही फक्त यशस्वी व्हा. यशस्वी झाल्यानंतर लोक तुमची जात, धर्म, पंथ, रंग, रूप, वेशभूषा काहीही बघत नाही. बघितलं तर फक्त तुमचं यश. आणि आता तुम्हाला या गोष्टीची प्रचिती आली असेल. 2 दिवसापासून मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन, मेसेजेस आले. आपण सगळ्यांचं स्टेटस, आपण सगळ्यांचे व्हिडिओज, फोटोज मी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बघतोय. अत्यंत छाती अशी अभिमानाने दाटून आलेली आहे. आपल्याला पण माझे शब्द आठवत असतील. काही मुलं फोन करून प्रत्यक्ष रडतायत, सांगतात की सर आपण जे सांगितलं होतं तेच झालं. कालपर्यंत मला हिणवणारे लोक आज मला गावात बोलवतात, माझा सत्कार करतात. मी तुम्हाला सर्वांना हक्काने सांगेल की तुम्ही सर्वांनी या सत्काराला जायचंच. हा सत्कार स्वीकारायचाच. हा सत्कार स्वीकारणं हा तुमचा हक्क आहे. आणि तुम्ही जी 2.5 वर्ष मेहनत केली आहे, त्या 2.5 वर्षाचं जे फळ आपल्याला भेटलंय, ते सगळ्यांना दिसू द्या. कुठल्याही सत्काराला नाकारू नका. प्रत्येक ठिकाणी जा, सत्कार स्वीकारा. तो तुमचा हक्क आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता दुसरा प्रश्न, की या परीक्षेत ज्या लोकांना अपयश आलं, त्यांनी खचून जाता कामा नये. हे जे तुमचे मित्र, मैत्रीण, तुमच्या बरोबरीत वाचनालयात अभ्यास करणारे, तुमच्या सोबतीला ग्राउंडवर मेहनत करणारे, या सगळ्या लोकांना तुम्ही आदर्श ठेवायचं आणि पुढे वाढायचं. लक्षात घ्या, फौजदारकी हा जो विषय आहे, हा विषय सोडून संपवायचा नसतो, तर जिंकून संपवायचा असतं. लक्षात घ्या मित्रांनो. जो सोडून संपतोय तो व्यक्ती आयुष्यात फौजदारकीत नाही, तर आयुष्यातला प्रत्येक विषय सोडून देईल. आणि जो जिंकून संपवतोय तो व्यक्ती फौजदारकीच नाही, तर त्याला आयुष्यात कुठलीही अडचण येऊ द्या, तो त्याच्यावर मात करणार. आपला हा जो फौजदार बनण्याचा कारखाना आहे, या कारखान्यात दरवर्षी आपण फौजदार बनवतो. मी कारखानाच म्हणेल, कारण की तेवढ्या संख्येत आपल्याकडे मुलं शिकतात आणि तेवढ्या संख्येत आपण त्यांना विद्यार्थी पोलीस कर्मचारी म्हणजे पोलीस विद्यार्थी म्हणून आपण त्यांना अधिकारी बनवतो. हा जो कारखाना आहे, या कारखान्याने यावर्षी महाराष्ट्राला 413 फौजदार दिलेत. ज्या लोकांना असं वाटतंय की अपयश आलंय, ज्या लोकांना असं वाटतंय की मला पुन्हा लढायचंय, त्या सगळ्यांसाठी संदेश. आपला ऍप्लिकेशन आहे कायदा गुरु, डाउनलोड करा. आजपासूनच अभ्यास चालू करा. पुढची जाहिरात लगेच लवकरात लवकर येणार आहे. थांबायचं नाहीये. जागा किती आहेत
काय आहेत हा विषय गौण असतो. अपयशी लोकांची ही कारण असतात की जागा कमी आहेत, मला जमणार नाही, मी लढणार नाही. यशस्वी व्यक्ती जो आहे त्याला फक्त एका जागेशी घेणं देणे. तुम्ही अभ्यास करा, मेहनत करा. तुम्हाला अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत कायदा शिकायचा आहे तर हा माझा नंबर आहे 9881 988 788. हे माझं नाव अविनाश चंद्रा. मला कॉल करा आणि कुठल्याही प्रकारचं जे मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल ते मार्गदर्शन भेटेल. तुम्ही माझ्याकडे क्लास करतायत किंवा करणार आहात तरच तुम्हाला मार्गदर्शन होईल असं नाहीये. या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना माहिती आहे की ज्याने मला कॉल केला मी त्याचा कॉल उचलणार आणि 100% त्याला मी जे काही अडचण आहे त्याचं ते मार्गदर्शन करणार. कधी काळी फोन नाही उचलला तर त्याला मी रिप्लाय करणार, नंतर कॉल करणार किंवा मेसेज तरी करणार. ठीक आहे. जर अत्यंत सोप्या भाषेत कायदा शिकून घ्यायचा असेल तर तात्काळ फोन उचला, प्ले स्टोर डाउनलोड करा आपला ऍप्लिकेशन कायदा गुरु. इतर कोणत्याही प्रकारची अडचण येते तर मला कॉल करा. महाराष्ट्रात अत्यंत कमी फीज मध्ये शिकवणारा मी एकमेव व्यक्ती मित्रांनो. आणि माझ्या ज्या बॅचेस आहेत त्या लाईफ टाइम फ्री असतात, आयुष्यभर फ्री. इतर कोणत्याही क्लासला तुम्ही शिकायला गेलात तुम्हाला एक 7 ते 8 10,000 रुपये फीस भरावी लागेल. माझ्याकडे तुम्हाला आज रोजी तुम्ही 5 मे पर्यंत जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फक्त 4,000 रुपयांमध्ये तुम्हाला बॅच भेटते. संपूर्ण 300 मार्कांची मुख्य परीक्षेची बॅच. त्यात तुम्हाला मुख्य कायदे, किरकोळ कायदे, राज्यघटना, फॉरेन्सिक सायन्स, गुन्हेन्वेषण, मानवी हक्क या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. यात तुम्हाला ऑडिओ, व्हिडिओ, टेस्ट सिरीज, लेक्चर्स, वैयक्तिक मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी भेटतील. अत्यंत साध्या सोप्या भाषेत ज्याला कायदा शिकायचा आहे त्याने आजच मला कॉल मेसेज करा. मी आपल्यासाठी बांधील आहे. आणि पुढच्या वर्षी हा जो विजयाचा गुलाल आहे हा गुलाल तुमच्या अंगावर टाकून घेण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा मित्रांनो. थांबू नका. जे लोक अधिकारी झालेत त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करो आणि तुम्ही या राज्याची सेवा करण्यासाठी अलग अलग ठिकाणी तैनात हो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आपलं पुढचं आयुष्य सुखी समाधानीचं जावो. ज्या लोकांना अपयश आलंय त्यांनी काय रडायचंय रडून घ्या, काय बोंबलायचंय बोंबलून घ्या आणि लगेच फोन उचला, कॉल करा ह्या नंबरला. पुढच्या वर्षी तुम्हाला या कारखान्यातून फौजदार म्हणून बाहेर काढतो, ती माझी जबाबदारी. ठीक आहे. इथं आजचं हे जे माझं अभिनंदनासाठी एक छोटंसं लेक्चर होतं ते मी संपवतो. कोणाला काही शंका कुशंका असेल तर मला माझ्या नंबरला कॉल करू शकतात. थँक्यू.